सिल्लोड तालुक्यामध्ये केराळा सर्कलमध्ये अवघ्या 131 मतानं विजय झालेल्या अनिता ज्ञानेश्वर मोठे यांच्या निकालानंतर पुन्हा मतमोजणी सुरू झालेली आहे आणि ज्ञानेश्वर मोठे स्वतः आपल्या सोबत आहेत. जे अनिता ज्ञानेश्वर मोठे त्यांच्या पत्नी आहेत. शेवटचा श्वास कुठं होता? नाही, काही अडचण नाही. आम्हाला विश्वास आहे यंत्रणेवर. यंत्रणेने जे पहिलं टपाली मतदानापासून तर सगळे ईव्हीएम मोजले, ते अत्यंत पारदर्शकपणे मोजले होते. आम्हाला प्रशासनाचा 100% पूर्ण आमचा प्रशासनावर 100% विश्वास आहे. त्याच्यामुळे आम्हाला कुठेही शंका नाही. त्यांनी रिकाउंटिंगचा अर्ज जरी दिला असेल तरी त्यात काही शंका होणार नाही. जो निकाल आरोनी पहिला हे केलेला डिक्लेअर केलेला आहे तोच निकाल येणार आहे, त्यात कोणतीही शंका नाही. तुमचे नेते सांगत होते अब्दुल सत्तार यांचा तुम्ही अंदाज ओळखला नाही, ह्यावर काही गोंधळ आला असतात मग? नाही, असं काहीच नाहीये. त्यावेळेस जे झालं ते झालं. आता आम्ही पूर्णपणे लक्ष ठेवून होतो. आता विधानसभेमध्ये जो गोंधळ केला, आता कोणत्याही गोंधळाला आम्ही वाव ठेवला नव्हता आणि तसा काही करण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला तर पूर्ण ताकदीनिशी आम्ही त्यांना प्रतिकार करण्यासाठी सक्षम आहे. एकूण तुमच्या जागा जिल्हा परिषदला किती आली आणि पंचायत समितीला किती आल्या? पंचायत समिती आमची पूर्णपणे ताब्यात आलेली आहे. 18 या सिल्लोड तालुक्यामध्ये 18 पंचायत समितीच्या जागा आहे. त्याच्यापैकी 10 पंचायत समिती या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आलेल्या आहे आणि 9 जे गट आहेत आमचे इथले, त्याच्यापैकी 4 गट जिल्हा परिषदेचे हे भारतीय जनता पार्टी ताब्यात आलेले आणि सोयगाव तालुक्यामध्ये 3 जिल्हा परिषद पैकी 2 भाजपच्या ताब्यात आलेले आहे आणि 1 उभाट्याच्या ताब्यात गेलेली आहे. सोयगाव तालुक्यामध्ये 6 पंचायत समितीमधून 3 भारतीय जनता पार्टी, 2 उभाटा आणि 1 फक्त ह्या शिंदे गटाला मिळालेली आहे. बरं, एकंदरीत मी बाहेर हे वार्तांकन करत होतो. एक म्हणे रंगा तिकडे गेला, बिल्ला इथं निवडून आला. हे रंगा आणि बिल्ला ह्या अलीबाबा आणि त्याचे जे 40 चोर आहे ना, त्याला बरोबर जागा दाखवली. रंगानं बी दाखवली आणि बिल्लानं बी दाखवली. या अलीबाबाला बरोबर जागा दाखवली आम्ही. काय अडचण? रंग कोण आणि बिल्ला कोण? ते रंगा, हे बा, रंगा आणि बिल्ला आम्ही नाहीच आहे. आम्ही खरं म्हणजे राम आणि रहीम आहे. पण हे अलीबाबा 40 चोर कोणतेही त्यांच्या तोंडातून कोणतेही शब्द काढतात. आम्ही राम आणि रहीम आहे, आम्ही रंगा बिल्ला नाहीये. बरं, आता शेवटचा एक प्रश्न, या निवडणुकीमध्ये श्रेय कोणाचं? या निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त कार्यकर्त्याचं श्रेय आहे. कार्यकर्त्यांनी जे जीव लावून 1 महिना मेहनत घेतली, कार्यकर्त्यांनी मतदारापर्यंत प्रचार यंत्रणा व्यवस्थितपणे राबवली, प्रत्येक मतदारापर्यंत कार्यकर्ता गेला. फक्त कार्यकर्ता आणि कार्यकर्ता याच्या जीवावर हा केराळा सर्कलचा विजय आम्ही संपादन केलेला आहे. बरं, शेवटचा प्रश्न, अंधारीचं तुमच्या शेजारचा गट आहे, त्या ठिकाणी तुमचं कशामुळं गणित चुकलं? नाही, ते मी स्वतः उमेदवार असल्यामुळे, माझ्या पत्नी स्वतः उमेदवार असल्यामुळं, मी जरी भारतीय जनता पार्टीचा जरी नेता असलो तरी माझ्या निवडणुकीमधून मला बाहेर जाता आलं नाही. मी फक्त अंधारी सर्कलमध्ये पळशी या गावामध्ये फक्त एका सभेला फक्त दानवे साहेबांसोबत गेलो होतो. तिकडचं गणित मला सांगता येणार नाही. पुढचा अजेंडा काय? 100% 4 वेळेस या भवन सर्कल आणि आता झालेलं केराळा सर्कलची सेवा केली आहे. आता याच्यानंतर तालुक्याची सेवा करण्याची इच्छा आहे आणि ती सक्षमपणे आम्ही सेवा करणार येणाऱ्या काळामध्ये. तालुक्याचा अंदाज ओळखला? 100% तालुक्याचा अंदाज लावलेला आहे. अरे, म्हणूनच तर 4 वेळेस हा भवन गट आम्ही निवडून आणलेला आहे. केराळा सर्कलचे नव्यान झालेलं आहे. तालुक्याचा अंदाज नक्की लावलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अलीबाबा 40 चोरांना या तालुक्यामधून एकदम सपाट करणार आहे, काही अडचणच नाही. हे होते भारतीय जनता पार्टीचे ज्ञानेश्वर मोठे यांनी कशा कशा प्रकारे उत्तर दिलेलं आहे. आम्ही रंगा बिल्लानी राम रहीम आहे आणि रिकाउंटिंग जरी केली, यंत्रणेवर भरोसा आहे. विधानसभेला झालेली चूक ही आम्ही आता उद्याली नाही, म्हणून ते आमचा विजय झालेला आहे. मी विश्वास असा, मराठवाडा मीडिया, सिल्लोड.